हाय, मी कल्याणी भोगले. मी फाईन आर्टिस्ट आहे. ह्या चॅनलवर तुम्ही आर्ट रिलेटेड अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला आणि बघायला मिळतील. आपण मोठमोठ्या आर्टिस्टवर, आर्ट बुक्सवर चर्चा करतो. चित्र कशी बघायची, गॅलरीत कसं जायचं, कुठल्या गॅलरीजमध्ये जायचं, मोठा कलाकार कसं बनावं, कलेत चित्र काढताना काय काय अडचणी येतात, अशा अनेक गोष्टींवर आपण चर्चा करतो. तसंच लहान मुलांना कसं या AIच्या काळात चित्र शिकवायची, अशा अनेक गोष्टींवर मी चर्चा केली आहे. माझं नेहमी चॅनल बघणाऱ्यांना त्यांच्या पाठिंब्यासाठी खूप धन्यवाद आणि नव्या युजर्सना वेलकम. हाय, मी कल्याणी भोगले आणि आज मी खरंच खूप दिवसांनी येते तुमच्याशी बोलायला. हे माझं आता नेहमीच झालंय ना, खूप दिवसांनी येते वगैरे. काय करू, खरं तर आपल्यासारख्या कलाकारांच्या कशाला, सगळ्यांच्या जे काही ना काहीतरी करत असतात त्यांच्या आयुष्यात हे नेहमीच येतं की काही काही वेळेस खूप काहीतरी सुचतो, आपण खूप सतत काहीतरी करतो आणि काही काही वेळेस एकदम पॉज. माझं मध्ये मध्ये असंच झालं की मला ना चित्र सुचलं, मी ना पेंटिंग केलं, ना कविता सुचत होत्या, ना लेखन केलं, काहीच सुचत नव्हतं. आणि बापरे, आणि ती स्थिती माझ्यासाठी एकदम हॉरिबल होती बरं का. तुमच्यासाठी कशी असते ते तुम्ही सांगा मला. मी अगदी 2 दिवस जरी काही पेंटिंग बिंटिंग केलं नाही तरी मला भयंकर अस्वस्थ व्हायला लागतं. मग काहीतरी लिखाण तरी करायला पाहिजे असं सारखं एक अस्वस्थता असते. ही क्रिएटिव्ह अस्वस्थता असते बहुतेक. तुम्हाला असं होतं का मला माहित नाही, पण थोड्या प्रमाणात प्रत्येकालाच होत असतात. पण ह्याच्यावर काय करायचं. माझं एकदा असंच झालं. मी खूप अस्वस्थ झाले होते ना 15 दिवसापूर्वी, मी तुम्हाला सांगितलं. तेव्हा मी लेख लिहिला. लेखात मी काय करते, मग मी डायरेक्ट तिच्याशीच बोलायला लागले. मी त्या क्रिएटिव्हिटीशी, प्रतिभेशी, माझ्या कल्पनाशक्तीशीच बोलले. मी शेवटी विचारलं तिला, आहेस कुठे बाबा, आहेस कुठे. सगळे विचारतायत, मामला थंड कसा सगळा, काही नाराज खफा वगैरे आहेस का. म्हणजे जरा लहेज आपण बदलून बघितला तर ती म्हणाली, छे मी इथेच आहे, मी चिल मारतीये. बापरे, चिल मारतीये. मी जरा घाबरले, म्हणलं हे काय प्रकरण आहे, चिल मारतीये वगैरे. मग तीच हसून म्हणाली, विश्रांती घेतली आहे. गाण्यातला अंतराळ का काय असतो ना, तसं समज. वेळ आणि स्पेस द्यावी लागते बी अंकुरण्यासाठी. योग्य वातावरण देऊन वाट बघावी लागते, अगदी तसंच. त्यात काय होणार, अस्वस्थ होण्यासारखं आहे. तू शांत राहा आणि थांब थोडा वेळ, त्याने काय बिघडणार आहे. ते जे बी कुठलं तरी असेल ते नक्की अंकुरेल. खरंच तिच्याशी बोलल्यावर मला बरं वाटलं नाही. खरंच आहे ना ते. थोडा वेळ पॉज देणं, थोडा वेळ शांत राहणं, थोडा वेळ स्पेस देणं आपल्या क्रिएटिव्हिटीला, प्रतिभाशक्तीला पण गरजेचं असतं. पण आता ही स्पेस आपण कशी देऊ शकतो किंवा आपण ह्याच्यावर काय उपाय करू शकतो. जर आता हे जेव्हा आपण काही करणं थांबवतो तर त्याला आपण क्रिएटिव्ह ब्लॉक म्हणतात. खरं तर आर्टिस्टचा क्रिएटिव्ह ब्लॉक, पण ही पण मीथ आहे बरं का. खरं तर जी गोष्ट लोक कामं करतात, म्हणजे अगदी बिझनेसमॅन असू दे किंवा माझ्या नवऱ्यासारखे IT तले लोक असू देत, त्यांना पण हा क्रिएटिव्ह ब्लॉक असतोच. कारण माझा नवरा डिझायनिंग करतो, एक आयडिया सॉफ्टवेअर ते क्रिएट करतात, त्यांना प्रोग्रामिंगमध्ये नवीन नवीन आयडिया लागतात. म्हणजे प्रतिभाशक्ती तिथे पण लागते. अगदी आपल्याला स्वयंपाक करायचा असेल, आज मला दोडक्याची भाजी काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायची, मी युट्यूबवर बघितली आहे, पण तरी मला थोडे वेगळ्या पद्धतीने करायचे म्हणल्यावर तिथे पण आपल्याला क्रिएटिव्हिटी आणि प्रतिभा लागते. पण ती कधी कधी सतत काम करून करून डिस्टर्ब होते. ती अशी घट्ट होते आणि मग तिला थोडी स्पेस दिली, तिला थोडं शांतता दिली आपल्या मनाची, तर ती परत फुलते. हे मान्य आहे का तुम्हाला. तर आता ही कशी फुलते किंवा हिला आपण स्पेस कशी द्यायची, तर ह्याच्याबद्दल मी थोडंसं रोज वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी माझ्या अनुभवातून, काही पुस्तकं वाचलेत, त्याच्यातून कॉन्शियसली मी विचार केलाय की अरे आपण काय केलं की आपल्याला थोडीशी स्पेस देता येईल क्रिएटिव्हिटीला, किंवा तो जो आर्टिस्ट ब्लॉक काइंड ऑफ थिंग आहे की आपल्याला नाही सुचते बाबा, मग काय करायचं तेव्हा. आज पहिल्यांदा मी अशी सुरुवात करते. आम्ही कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा मला पण काही कळायचं नाही. मी पहिल्यांदाच करत होते चित्र. मी वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं गेले होते पेंटिंग करायला. तर माझं असं असायचं की ते मॉडेल समोर आहे, 8 तास ते अगदी पटापटा ते केलंच पाहिजे. आणि मी
मग मला असं लक्षात यायला लागलं की मी ते आपली करतीये एकावर, आणि मग मूड नसेल किंवा ते कॉन्सन्ट्रेशन, आपल्या माणसाचं आपलं माणूस म्हणून कॉन्सन्ट्रेशन किती वेळ टिकतं तुम्हाला माहितीच आहे. प्रत्येकाची थोडी लेवल वेगवेगळी असते, पण थोडाच वेळ टिकतं. हां, पण 8 तास पूर्ण स्ट्रेचमध्ये नाही ते करू शकत. पेंटिंग जरी किती आवड असली तरी, ते मॉडेल समोर असलं तरी, त्या मॉडेलने ब्रेक घेतल्यावर आम्हाला कंपल्सरी ब्रेक घ्यावा लागायचा. मग तेव्हा मात्र मी माझ्या मैत्रिणींशी बोलायचे. तेव्हा एक माझी मुक्ता अवचट आधीपासून ती पेंटिंग करत होती. तिला कोणी सांगितलं असेल, तिचा अनुभव असेल, तर ती मला म्हणाली, अगं नाही, काय अगदी प्रत्येक क्षण केलं पाहिजे असं नाही, तू बघ, ऑब्झर्व कर, ते पण आहेच आहे महत्त्वाचं पेंटिंगमध्ये, पण त्याच्यात सुद्धा थांबणं, थोडा वेळ करून थांबणं, स्पेस देणं, जी गोष्ट आपण घेतली आहे, ॲब्झॉर्ब केली आहे, ती थोडीशी जरा आत्मसात करणं आणि मग करणं. मग आम्ही काय करायचो, मस्तपैकी टपरीवर चहा प्यायला जायचो. चहा पिणं जेव्हा तुम्हाला सुचत नसेल, अगदी कंपनीत ऑफिसमध्ये असाल, तुम्ही कुठली तरी डिझाईन करताय, तर तिथे चहा पिऊन आल्यावर का सुचतं आपल्याला, त्या चहाने सुचतं, कदाचित त्या चहा कॉफीने सुचत असेल, पण तो वेळ जो देतो ना आपण, त्याने सुचतं. मग चहा पिणं मध्येच जर सुचत नसेल तर, किंवा नुसतं एक चालून येणं. मी तर काय गंमत करायचे माहितीये, माझ्या ऑफिसमध्ये असताना कधी सुचलं नाही ना, की आमचं ऑफिस वरच्या मजल्यावर होतं, मग लिफ्ट नाही वापरायचे, अशा वेळेला काय करायचं, जिन्याने भरभर चालत जायचं, थोडासा भराभर जिने उतरायचे, थोडंसं चालायचं, इकडे तिकडे बघायचं, काही पक्षी दिसतात का काय वगैरे, मी टाइमपास बघायचे, जरा हुश त्या वातावरणातनं बाजूला झालं, मोकळं झालं, आणि मग वर आलं की वर मस्त छानपैकी मला जी गोष्ट खरं अगदी ऑब्वियस असायची, सुचलेली नसायची, ती पटकन सुचायची. तुम्हाला काय वाटतंय? माझे हे 2 उपाय, चहा प्या जाऊन कॉफी प्या, किंवा मग पायऱ्या म्हणजे वॉक करा, कुठल्याही बाबतीत आपण हे करू शकतो. तर आता ह्या 2 गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्याच आहेत, पण अजून बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे हा आर्टिस्ट ब्लॉक एक तर खूप ड्युरेशनमध्ये आपल्याला काही सुचत नसतं, किंवा काम करता करता आपल्याला सुचत नसतं. ह्या 2 प्रकार आहेत. त्या 2 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे आपण कसं सोल्युशन काढू शकतो, ह्याच्यात माझ्याकडे बरंच काय सांगण्यासारखं आहे. तर पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. तर आपली सुरुवात कशी झाली ते नक्की सांगा, तुम्हाला काय वाटतंय ते सांगा, तुमच्या आयडियाज मला कमेंटमध्ये सुचवा. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, तुम्हाला मी आतापर्यंत कधीच सांगितलेलं नाहीये, पण मी आत्ता सांगतेय की जरी मी व्हिडिओ करत असले किंवा व्हिडिओमध्ये वेगवेगळे कंटेंट सांगत असले, तरी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की पेंटिंग करणं हे माझा मेन फोकस आहे, किंवा माझा मेन गोष्ट आहे. आणि मी माझा स्टुडिओ आहे सिंहगड रोडला पुण्यात, तिथे मी नेहमी माझ्या स्टुडिओमध्ये पेंटिंग करते. तर तुम्हाला जर तुमच्या घरात लावायला, ऑफिसेसमध्ये लावायला, गिफ्ट द्यायला पेंटिंग हवी असतील, आणि तुम्हाला माझी स्टाईल आवडत असेल, तुम्हाला माझी काही पेंटिंग आवडली, तर तुम्ही नक्की मला DM करू शकता, मेसेज पाठवू शकता, मेल लिहू शकता. आणि खाली लिंकमध्ये माझ्या फेसबुकची लिंक आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये फेसबुकची लिंक आहे, इन्स्टाची लिंक आहे, तुम्ही तिथे कुठेही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला विचारू शकता. किंवा तुमचं नवीन घर असेल तर तुमच्या घराच्या लिव्हिंग रूमप्रमाणे, बेडरूमप्रमाणे, तुमच्या कलर कॉम्बिनेशनप्रमाणे पण मी तुम्हाला आर्टवर्क तयार करून देऊ शकते. अर्थात त्याच्यात काही काही गोष्टी इन्क्लुडेड आहेत की तुम्हाला कुठल्या प्रकारचं आर्टवर्क हवं आहे काय ते, पण तुम्ही मला नक्कीच त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे, जर पण तुम्ही स्वतः पेंटिंग करत असाल आणि तुम्ही नव्याने सुरू केलं असेल, तर तुम्ही काही काही छोटे छोटे पेंटिंग करून बघितले असतील आणि तुम्हाला वॉटर कलरमध्ये इंटरेस्ट असेल, तर मी वॉटर कलरमध्ये ऑनलाईन कोर्स तयार केलेला आहे की ज्याच्यात तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही. अगदी स्टेप बाय स्टेप 10 व्हिडिओ केलेले आहेत, आणि त्या 10 व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला बेसिक वॉटर कलर पेंटिंग टेक्निक, वॉटर कलरसाठी टेक्निक जास्त गरजेचं आहे, ते आलं की मग आपण छान फ्रीली करू शकतो. तर ते टेक्निक शिकलेलं आहे त्या 10 व्हिडिओमध्ये, तर त्या बघून तुम्ही करू शकता. ते अतिशय कमी किमतीत, म्हणजे फक्त 1500 रुपयात अवेलेबल आहे. आणि तुम्ही त्याच्यासाठी मला मेसेज करू शकता आणि मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर त्या लिंक्स पाठवीन, किंवा यूट्यूबच्या पण लिंक्स देऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर त्याच्यासाठी तुम्ही मला सांगा जर तुम्हाला हवं असेल तर. ओके, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. ओके, चलो बाय.